सर्व विद्यार्थ्यांच्या या केमिस्ट्री लेक्चरमध्ये स्वागत. आपण आपलं जे युनिट सुरू केलेलं आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल, तर त्याच्यामधला पुढचा जो पॉईंट असेल ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स, याचा आज अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये 4 सब पॉईंट्स असतील. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स, थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर आजच्या या तासाला आपण त्या ठिकाणी त्याच्यामधला पहिला पॉईंट जो असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स याचा अभ्यास करणार आहोत. सो स्टार्ट विथ सिम्पली जस्ट द इंट्रोडक्शन फॉर modern periodic table. Students, in previous lecture we see the structure of the modern periodic table. तर याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर पाहिलेला आहे. हा मॉडर्न पिरियोडिक टेबल जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये देर आर टोटल 7 हॉरिझॉन्टल रोज टर्म ॲज पिरियड्स. 7 आडव्या ओळी आहेत, त्याला पिरियड्स म्हणलेलं आहे. आणि त्याचं नंबरिंग जे असेल तर स्टार्टिंग फ्रॉम 1 and end with 7. There is 1 2 3 4 5 6 7. Also there are total 18 vertical columns termed as groups. So there are total 18 groups present in given modern periodic table. Also in the intersection of vertical column and horizontal rows there is formation of boxes in which different elements are placed. त्याच्यामध्ये जे बॉक्स असतील त्या बॉक्समध्ये वेगवेगळे एलिमेंट्स त्याचे प्लेसमेंट केलेले आहे. सो देर आर टोटल 118 एलिमेंट्स प्रेझेंट नाव डेज इन गिवन पिरियोडिक टेबल्स. Also there are 4 blocks in given periodic table. First one S block, second P, third one D and F block. So how these blocks are formed? याच्यामध्ये जे 4 ब्लॉक्स असतील त्यातला पहिला जो असेल तो एक्स्ट्रीम लेफ्टला तो असेल S ब्लॉक, एक्स्ट्रीम राईट P block, in the middle D, and below the main structure there is a presence of F block एलिमेंट्स और F ब्लॉक. हे ब्लॉक्स त्या ठिकाणी कसे तयार केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ॲटम्स जे असेल त्यानुसार जर पाहिलं तर त्या ठिकाणी सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, और देर इज अ different types of arrangement of electrons around the nucleus. This is termed as the electronic configuration. So in this electronic configuration, the last electron, or say valence electron, in which orbital it enters, तो जो valence electron असेल तो कोणत्या ऑर्बिटल मध्ये, that is it may be S, P, D or F. तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी S असेल, P असेल, D असेल, F कोणत्या सब ऑर्बिटल मध्ये एंटर करतो त्याच्यावरून त्या ब्लॉक मध्ये त्याला प्लेसमेंट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये एस ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स असतील त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं किंवा लास्ट इलेक्ट्रॉन असेल तो त्या ठिकाणी एस ऑर्बिटलमध्ये एंटर करेल. पी ब्लॉकमधले एलिमेंट असतील त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधले किंवा त्याच्यामधला जो लास्ट इलेक्ट्रॉन असेल तो पी ऑर्बिटलमध्ये एंटर करेल, सेम एज डी अँड इन एफ. आणि त्याच्यावरून त्याचं जे प्लेसमेंट असेल किंवा हे ब्लॉक्स त्या ठिकाणी प्रिपेअर केलेलं आहे. सो टू द एक्स्ट्रीम लेफ्ट देर इज अ प्रेझेन्स ऑफ एस ब्लॉक. The extreme right there is a presence of P block. In the middle there is a presence of D block, and below the main table there is a presence of F block elements or F block. तर हे त्या ठिकाणी याच्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे ब्लॉक्स त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी प्लेसमेंट असेल. मग याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहेत या एस ब्लॉकच्या जे एलिमेंट्स असतील एस ब्लॉकमध्ये असेल किंवा पी असेल, डी असेल किंवा एफ, तर त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला या 4 ब्लॉक कन्सिडर करून किंवा त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स त्या ठिकाणी कन्सिडर करून आपण त्या ठिकाणी ह्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत किंवा त्या ठिकाणी त्याचं जे डिस्कशन असेल ते डिस्कशन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर आपण आज या ठिकाणी या लेक्चरला याच्यामधला पहिला पॉईंट ब्लॉक और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स हा पॉईंट त्या ठिकाणी आपण आज त्या ठिकाणी पाहणार आहोत.
तर याच्यामध्ये आपण त्या एलिमेंटची असेल reactivity. So simply just introduction, not in details. Reactivity, what about combined state, next one compounds, also their ionic state, also their ionization enthalpies. हे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सनुसार आपण त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी स्टार्टिंगला आपण त्या ठिकाणी एस ब्लॉक एलिमेंट्स कोणते आहेत आणि सिंपल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. So exception with hydrogen, there are two groups present in S block. First one, first and second A. The first and second group, which includes S block elements. So what are the elements of S block? First of group first, the first one lithium, sodium, potassium, rubidium, cesium, and francium. These are the elements present in first group. In second, beryllium, magnesium, calcium, strontium, barium, and last one radium. So first we see why these elements are termed as S block elements. First we take example of lithium with its atomic number 3. Its electronic configuration is 1s to 2s1. So here last electron of lithium enters into 2s1 or s orbital, so it is termed as s block element. याच्यामधला लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल किंवा लास्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन जो असेल तो त्या ठिकाणी एस ऑर्बिटलमध्ये एंटर करतो म्हणून त्याला एस ब्लॉक एलिमेंट असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट सेम सोडियम, लास्ट इलेक्ट्रॉन इंटू orbital 3s, that is 3s1 with electronic configuration 3s1, 4s1, 5s1, 6s1 and so on, that is 7s1. Also group second, first one beryllium with atomic number 4. Its electronic configuration is 1s to 2s2. The valence electron enters into 2s orbital, so it is placed in s block element, or it is termed as S block element. Same magnesium 3s2, calcium 4s2, strontium 5s2, barium 6s2 and radium 7s2. So these elements are placed in S block elements. So students, we see just what are the characteristics of this S block elements. So previous point we see what are the elements present in S blocks. So first group elements are termed as alkali metals and second one are alkaline earth metals, that is lithium, sodium, potassium, rubidium, strontium, francium, etc. Cesium, francium, not strontium. Strontium comes under second. Rubidium, cesium, these are termed as alkali metals. And of second group, beryllium, magnesium, calcium, strontium, barium, they are termed as alkaline earth metals. Now we see first property. Our next property is all these elements are reactive metals. First, all these particularly of first groups also more reactive, and also in second group. So why this one, or why more reactivity shown by these elements? हे रिएक्टिव्ह काय आहेत तर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हे पर्टिक्युलरली जे फर्स्ट अँड सेकंड ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत पर्टिक्युलरली प्रेझेंट इन आयनिक स्टेट, आयनिक कंपाऊंड्समध्ये प्रेझेंट असतात, अँड दे हॅव स्ट्रॉंग ॲबिलिटी टू लूज द इलेक्ट्रॉन्स, दे आर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. सहजासहजी त्याच्यामध्ये जे त्या ठिकाणी लास्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते सहजासहजी त्या ठिकाणी लॉस करू शकतात आणि त्या ठिकाणी आयन फॉर्ममध्ये येऊन त्या ठिकाणी दुसरा जो त्या ठिकाणी त्याचा नेबरिंग एलिमेंट असेल त्याच्याबरोबर तो त्या ठिकाणी सहजासहजी रिॲक्शन करू शकतात, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याची रिॲक्टिव्हिटी जी असते त्या ठिकाणी इट इज मोर दॅन or comparing with other block elements. So this is the first property, that is
This shows more reactivity because they particularly present in the ionic state and have stronger property to lose the electrons to form cations. That is, they are more electropositive elements, and so they are more reactive than other elements. Now, second property, particularly they occur in nature only in combined state. What is combined state? Particularly with other compounds or other elements. For example, if you take example of sodium, it is present in nature in form of compounds, that is in combined state, that is NaCl, Na2CO3 etc. म्हणजे हे पर्टिक्युलर जे एलिमेंट्स असतील तर त्या ठिकाणी नेचरमध्ये पर्टिक्युलरली त्या ठिकाणी कंबाईंड स्टेट सेपरेटली त्या ठिकाणी ऑप्टेन होत नाहीत, कंबाईंड स्टेटमध्ये जास्त त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. अनदर एक्झाम्पल MgCl2, CaCl2, MgCO3, CaCO3 etc. These are the examples. KCl, LiCl, BeCl2, all these are compounds of these elements. So particularly they found in nature or occur in nature in combined state. Now third one, their compounds with exception of lithium and beryllium are predominantly ionic, with exception of lithium and beryllium. फर्स्ट अँड सेकंड ग्रुपमध्ये जे फर्स्ट एलिमेंट्स आहेत, फर्स्ट वन लिथियम, सेकंड बेरिलियम, तर ह्याचे जे कंपाऊंड्स असतात तर ते पर्टिक्युलरली दे आर प्रेझेंट इन देअर आयोनिक स्टेट और प्रिडॉमिनेटली दे आर आयोनिक. कंपाऊंड्स एक्झाम्पल simply KCl, K2CO3 of potassium, of magnesium it is MgCO3, MgCl2, of calcium CaCO3, CaCl2 etc. ह्याचे जे कंपाऊंड्स आहेत तर ते कंपाऊंड्स पर्टिक्युलरली त्या ठिकाणी त्याच्या आयनिक स्टेटमध्ये त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल इफ वी consider example MgCl2, it is present Mg+2 and twice Cl minus, or KCl K+Cl minus. तर ह्या त्या ठिकाणी आयनिक फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ते कंपाऊंड्स असतात, त्या ठिकाणी ते कंपाऊंड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. सो नेक्स्ट प्रॉपर्टी विल बी द कंपाऊंड्स ऑफ S block elements particularly with exception of lithium and beryllium are predominantly ionic. Now students, next one, their ionic state. What is ionic state? Particularly compound present in ion form. As previously we see their compounds with exception of lithium are predominantly ionic. That is ionic state is for example CaCl2, Ca+2 plus twice Cl minus. तर त्याच्या आयनिक स्टेटमध्ये त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतं. So why these are particularly present, most of these compounds are presently or predominantly ionic form because they have only one or two valence electrons which they can lose readily, forming M plus or M2 plus ions. याच्या अगोदर पाहिलेलं आहे की त्यांची रिॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी जास्त असते. फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपमधले जे एलिमेंट्स असतात त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. तर त्याच्यामध्ये जे लास्ट ऑर्बिटमध्ये किंवा त्याला वॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो, द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन लास्ट ऑर्बिट आर टर्म ॲज वॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो दे आर इझिली लूज फॉर्म आयन्स. फॉर एक्झाम्पल जर Na घेतला तर Na त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1. The valence electron is 1 in present in 3s, so it is easily lose one electron from 3s orbital to form Na plus. एक इलेक्ट्रॉन लूज केला की त्या ठिकाणी त्याचा कॅटायन फॉर्म होतो, दॅट इज M प्लस. आणि त्या ठिकाणी दुसरं जर आपण एक्झाम्पल घेतलं Mg12, valence number of valence electron in it 3s2, so it easily lose 2 electrons to form Mg2 plus ions. So this shows their compounds are particularly predominantly ionic
1 and shows more reactivity than other compounds. Now last one, they have low ionization enthalpies which decreases down the group resulting in increased reactivity. आपण त्या ठिकाणी what is ionization enthalpy, how it changes across the period and down to the group. तर याच्यामध्ये ही आयोनायझेशन एन्थाल्पी असेल तर आपण जर जसे जसे त्या ठिकाणी ग्रुपच्या खाली जाऊ त्या ठिकाणी डाऊन टू द ग्रुप it becomes low and decreases and therefore reactivity increases. So ionization enthalpy जे असेल त्या ठिकाणी डिटेल्स जे आहे त्या ठिकाणी simply the energy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. खाली जर आपण त्या ठिकाणी त्याच्यामधला जो लास्ट ग्राउंड स्टेटमध्ये त्याच्या गॅसेस स्टेटमध्ये त्याचा इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर त्याला जी एनर्जी रिक्वायरमेंट असते ती आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ही एन्थाल्पी जी आहे त्या ठिकाणी आपण जसं जसं खाली जाऊ from starting from lithium to francium and from beryllium to radium it goes on decreasing म्हणजे अगदी कमी एनर्जी लागत जाते. लो आयोनायझेशन एन्थाल्पी मीन्स लेस वन म्हणजे वरचा एलिमेंट घेतला तर त्या ठिकाणी जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी लागला आणि त्याचा खालचा जर फॉर एक्झाम्पल गेला त्या ठिकाणी जास्त आयोनायझेशन आणि खाली जाऊ आपण डिक्रीज होत जाणार त्या ठिकाणी फ्रान्सियमला कमी आणि जे खालचे एलिमेंट म्हणजे कमी एनर्जी म्हणजे अगदी कमी एनर्जीमध्ये त्याचा जे इलेक्ट्रॉन आहे तो सहजासहजी त्याच्यामधून रिमूव्ह होणार म्हणजे तो जास्त त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह असणार आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी वरचे जे एलिमेंट्स आहेत त्या ठिकाणी लिथियम असेल किंवा सोडियम त्याच्यापेक्षा खालचे जे एलिमेंट्स आहेत त्याचे सीसियम फ्रान्सियम किंवा सेकंडमध्ये ते त्या ठिकाणी जास्त रिॲक्टिव्ह असतात. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल जो असेल त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमधला नेक्स्ट पॉईंट जो असेल दॅट इज ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स. याच्यामध्ये देर आर 4 पॉईंट्स. फर्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक एलिमेंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए ब्लॉक एलिमेंट्स. आपण या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पहिला जो असेल त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स हा भाग पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पिरियडिक टेबलचं आपण स्ट्रक्चर पाहिलं. पिरियड्स ग्रुप्स असतील, एलिमेंट्स असतील. वाय देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 ब्लॉक्स इन पिरियडिक टेबल. एस पी डी आणि ए ब्लॉक त्या ठिकाणी का केलेले आहेत ते पण आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स. मग याच्यामध्ये जे पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्याचं प्लेसमेंट त्या ठिकाणी एस ब्लॉकमध्ये का केलेलं आहे की ज्याच्यामधला लास्ट इलेक्ट्रॉन जो असेल तो त्या ठिकाणी एस ऑर्बिटमध्ये एंटर करतो म्हणून ते एस ब्लॉकमध्ये त्याचं प्लेसमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर ते फर्स्ट ग्रुपमध्ये अल्कली मेटल्स असतील, सेकंड ग्रुपमध्ये अल्कलाईन अर्थ मेटल असेल. देन नेक्स्ट we see the reactivity property of these two elements or two groups. That is first and second group, that is they are particularly reactive metals, alkaline metals and alkaline earth metals, due to their particularly property of losing or easily lose of electrons. Second one of their state, particularly their occurrence, they occur in nature in their combined state. In their compounds, what are the examples of compounds of this one? Compounds, particularly exception case with lithium and beryllium, that is their ionic state. What is ionic state? Simply examples of ionic state. And reason for this, why these or why the compounds of these elements are particularly predominantly shows ionic character, that they have ability to lose 1 or 2 valence electron easily to form M plus or M2 plus ions. And last one, they have low ionization enthalpies which decreases down to group resulting in increased reactivity. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या
लेक्चरमध्ये हे सगळे पॉईंट्स पाहिलेले आहेत. आपण या पॉईंटचा व्यवस्थित अभ्यास करावा. काय अडचणी असेल तर त्या ठिकाणी विचारा. आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व सहभागी झाले त्याबद्दल